आटपाट गाव त्याचं थुकरटवाडी नाव, वा वा. अडाणी होते गावकरी, शिक्षणाला नाही वाव. चला मास्तरांनी बोलवलंय, चला. अशा गावामध्ये आला मास्तर बाजीराव. भोळा बाबडा होता अशा गावामध्ये आला मास्तर बाजीराव. भोळा भाबडा होता, नव्हती त्याला डाव, नव्हती त्याला डाव. हे तुषार दळवी, अरे वा, क्या बात आहे. भाग्य म्हटलं पाहिजे आज आपलं का साक्षात चेतन दळवी यांचे चिरंजीव या ठिकाणी. क्या बात आहे, वा वा. अतुल तोडणकर, क्या बात आहे. भारीच झाले सर तुम्ही थोडे, आहे ना. नाही, हा मेन पंच होता आमचा. पुढे इकडे काही वाजल नाही वाजत म्हटलं, हा एक टाकून दे. मेन धंद्याला लागतो. गुरुजी, जानवी पण लिहा की. सिरियलचं शूटिंग चालू आहे ते. चला, सगळेजण जमलेत का प्रौढ शिक्षण वर्गाला? हो बोला. गुरुजी, पण कसं पाहिजे बोलवलं आम्हाला तुम्ही? शिक्षण घ्यायला. म्हणजे तुम्ही जर शिकला नाहीत ना तर मराल रे, तुम्ही मराल. काय म्हणताय तुम्ही पण मास्तर? माझ्या आबा 110 वर्षाचे आहेत, ते अजिबात शिकलेले नाहीत. अरे काय वाईट झालं त्यांचं, ते अजून जिवंत आहेत चांगले. 5 एकर जमीन आहे त्यांची. ही जी शाळा चालली ना त्यांच्या जमिनीवरच चालली, त्यांचीच शाळा आहे ती. 4 पोरी झाल्या, 2 पोरं झाली त्यांना. आता परवा त्यांची म्हैस पण गाभण झाली. ती तरी कुठे शिकली हो? ती पण नाही शिकली. अहो तसं नाही, शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. बबलगम म्हणजे काय? बबलगम नाही हो, प्रगल्भगम. आपले हे प्रगल्भगम, आपले हे एकदा व्यवस्थित बोललो का मी? बोललो का मी एकदा व्यवस्थित? एक तर वरड सोडून पहिल्यांदा मला बोलायला लावून राहिले, एकदा शुद्ध बोलून राहिले. ते तुम्ही तुका काढून राहिले, गुप्ती बसा ना यार. तुम्हाला काही नॉलेज आहे का नाही? बोलून राहिले मास्तर मास्तर मास्तर. अरे शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. ओके, मला सांगा, ही जगी सर्व सुखी असा कोण आहे? भेळ. भेळ? भेळ काय भेळ? जगी सर्व सुखी भेळ. कसं आहे, त्याची भेळ ओली तर नसते, पण कॅरी करायला कशी सुखी भेळ बरी पडते. आणि सकाळी घेतली ना की संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहते ते, एकदम व्यवस्थित. मास्तर खाणार का भेळ थोडी? नाही रे, नुसतं भेळ आहे, बरं वाटत नाही रे. अरे काय, अरे भेळचं दुकान आहे का हे? शाळा आहे, शाळा. ओके, मी काही अक्षर फळ्यावरती लिहितो, त्याच्या पुढचे अक्षर काय ते तुम्ही सांगा. तुला दिसते ना रे बाळा? हा, रोल कमी असला तरी लक्ष दे. ब, याच्या पुढे काय? मी. हा ब. हाँ, अब तेरे बिन. अरे काय चाललंय तुमचं? अरे ही शाळा आहे रे, ही शाळा आहे. पाटील, तुम्हाला गणितातलं काही येतं का? अरे म्हणजे काय? 1 ते 10 पर्यंत आकडे येतात का? मग बोलून दाखवा मला प्लीज. 1 3 7 10. मधले आकडे कुठे आहेत? सकाळी लावून आलो. हे एवढे उरले, तुम्हाला वाटलं तर लावून घ्या. सकाळी लावून आलात म्हणजे तुम्ही जुगार खेळताय? जुगार खेळताय? अरे म्हणजे तुम्ही दारू पण पित असाल? हो. अरे वा 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 वा, मास्तरांकडनं ऑफर. आज मास्तरांकडनं फिस्ट आहे आपल्याला. तुम्हाला ऑफर करत नाहीये मी. दारू ही वाईट गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी. अजिबात दारू. आता मी या गावात आलो, ही व्यसन वगैरे सगळी बंद करायची. पाटील, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विचारा. तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. फाटा.
फाट्यावर जाऊन चेक कर 50 एकर आहे. नाही 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 ठीक आहे, समजा तुमच्याकडे 50 अरे एकर. समजायचं काय आहे की आमच्याकडं? तसं नाहीये, समजा तुमच्या. अरे समजायचं कशाला, आमच्याकडे आहे 50 एकर. ठीक आहे ठीक आहे, तुमच्याकडे 50 एकर जमीन आहे. आहे आमच्याकडं. ओके. हा. त्याच्यातली 25 एकर जमीन तुम्ही ह्या दगडूला दिली, तर तुमच्याकडे किती जमीन शिल्लक राहिली? आमच्याकडं 50 एकर जमीन राहिली. नाही 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 नाही, तुमच्या लक्षात आलं नाही. 25 एकर तुम्ही ह्या दगडूला दिली की तरी नाही? पण आमच्याकडं 50 एकरच जमीन राहिली. नाही नाही, अहो 50 म्हणजे 25 वजा करा ना. अरे 25 एकर याला द्यायला याच्या बापाचा माल आहे. वापस जाऊ नको. अरे ते जा. वापस जाऊ नको. तुझ्या आईच्या चिमण्या हाणल्या तुझ्या. अगं चटक चांदणी भटक भवानी काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? होय होय कोण? यो यो हनी सिंग आई हो काय, कसली कसली गाणी. अहो ही शाळा आहे, शाळा. तुम्ही कोण आहात, इथे कशाला आलात? आम्ही राहायला आलोय तिथं. इथे राहायला आला? काय नाव काय तुमचं? मी मधू. आम्ही राहू का इथं? बाई ही शाळा आहे, मधुशाळा नाहीये. मास्तर ही मधुशाला म्हणजे काय? मधाचं पोळ मधुशाळा. अहो काय बाई, म्हणजे तुम्ही काही शिकलेलंच नाही आहेत का कुठे? आता आम्हाला कोण शिकवणार गरीबाला? आ? तुम्ही शिकवा ना मास्तर. तुम्ही शिकवा ना या भालचंद्राला, या चंद्रमुखीला. काय ग माझं नाव? चंद्रकला. हा चंद्रकला नाव आहे माझं. चंद्रकला नाही, तुमचं नाव चंद्रमुखीच पाहिजे होतं. इश. अमावशेचा चंद्र. हे, मी चंद्रमुखी हा. आणि तुम्ही देवबाबू. इश. एचू. एक चुटकी तंदूर की कीमत तुम क्या जानो? एक चुटकी अंगूर की कीमत काय ग ते? सिंदूर सिंदूर. हाँ. एक सुंदर चुचुनरी की चिम्मत तुम चचानो चचु चाचू. मेरा नाम चमचम चुम. काय चालू आहे तुमचा? काय चालू? पहिल्यांदा वराडे सोडून बोलते यार तुम्ही, असे मध्ये शब्द भरकडून राहिले. असं आटीत बोलू नका यार, मध्ये मध्ये जे स्पष्ट आहे बोला. अरे काय चालू आहे बाई? तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते नीट व्यवस्थित एकदा विचार करून बोला. बोला काय बोलायचं तुम्हाला? मास्तर हा? मला शिकवा ना. नाही नाही, आम्ही तुम्हाला इथे शिकू शकत नाही. वाड्यावर चला. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. आपण इंग्लिश पासून सुरुवात करूया. नको, देशी चांगली. इंग्रजी लय मागे. या इकडे. तुम्हाला ना मी काही फळ्यावरती काढून दाखवतोय, तसं मला विचारा. बाई, इकडे तुम्ही या. तिथं जा. हे बघा, हे बघा. आता मी इंग्रजीचं विचारतो. हा, मी तुम्हाला काही अक्षर काढून दाखवतो. हो. कुठे आहेत ना? हा, आहेत. तसंच तुम्ही काढायचं. हा बाई. द्या. डोंगर पक्षी
हे काय काढलंय बाई साधारण? हे निसर्ग चित्र आहे मास्तर. हे घर आहे, झाड आहे, सूर्य आहे, ही नदी आहे आणि हे माशेत बोंबी. बाजूला एक तवा काढायचा होता, फ्राय करून खाल्ले असते आपण ते. अरे हो, बरं झालं. काय चाललंय, काय चाललंय पाटील? ही तुमच्या गावातली मंडळी ही अशी अशी अशिक्षित मास्टर तोंड सांभाळून बोला. काय? ही आमच्या गावातली माणसं नाहीत. मग? आमच्या गावातली माणसं ही अशी नाहीतच. पण असती तर खूप मजा आली असती. अरे मग तुम्ही कोण आहात? आमचं की नाही तमाशाचा फड आहे. तमाशा. वा, तुम्हाला पण आवडतो.